रामकृष्णरी मंडळी, आज आपण जात आहोत अशा प्रकारचं हे ऐतिहासिक स्थळ आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तालुका मूर्तिजापूर जवळ लाखपुरी नावाचं गाव आहे. या ठिकाणी हे सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी स्वयंभू मूर्ती आहे, शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची स्थापना भगवान श्री रामचंद्राचे बंधू लक्ष्मणजी यांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे, शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. म्हणून याला लक्षेश्वर या नावाने संबोधतात. आपण मंदिरामध्ये आता आलेले आहोत. या ठिकाणी सुंदर विष्णुमूर्ती आहे आणि बघा किती सुंदर जुन्या काळची हे सुंदर अशी लाकडांची घडण आहे. सुंदर खांब आहेत. यावर सुंदर अशी कुशल कारागिरी केलेली आहे त्या तत्कालीन, आणि कारागिरांनी वास्तुशिल्प सुंदर आहे. ही लक्षेश्वराची पिंड आहे. लक्ष्मणजी यांनी स्वतः या ठिकाणी लिंग स्थापन केलेलं आहे. सुंदर असं आपल्याला बघायला मिळते. मन प्रसन्न करते, मन वेधून टाकते असं हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या जवळच आतमध्ये गाभाऱ्यातच हे एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आणि थोडं आता हे बाजूला पाहिलं की आपण आता प्रवेश करत आहोत. हे दत्त मंदिर आहे. दत्तात्रयाची त्रिमूर्ती आहे, त्रिमुखी दत्त. इथे सुद्धा शिवलिंग आहेत. आणि आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. सुंदर निसर्गरम्य असे इथे आणि वातावरण दिसते. हे शीतला माता मंदिर आहे. शीतला माताची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि आता आपण इथे सुद्धा हे सूर्यमुखी पिंड मंदिर, अर्थात प्रत्येक ठिकाणची शिवलिंगाची जी पिंड असते ती उत्तर दिशेला असते, पण ही पूर्व दिशेला आहे. त्या लिंगाचं महत्व काय आपण इथल्या पुजाऱ्याकडून समजून घेऊया. आणि आज या ठिकाणी आपण हे जे मंदिर बघतात हे समुद्र मंथन मंदिर आहे. याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. रामकृष्णरी, आज आम्ही आलेले आहोत. हे जे ठिकाण आहेत हे या गावचं नाव काय आहे? लाखपुरी. लाखपुरी असे गावचं नाव आहे. आणि लाखपुरी हे नाव, हे जे देवस्थान आहे हे लक्षेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानावरून या गावचं नाव लाखपुरी असं पडलेलं आहे. आणि अतिशय पवित्र सुंदर असा परिसर आहे. या ठिकाणी सुंदर निसर्ग वनश्री आहे. सुंदर असे वटवृक्ष आहे. आणि हा अश्वस्थ म्हणजे हा वृक्ष पिंपळवृक्ष आहे. या ठिकाणी आम्ही आता आलेले आहोत आणि या ठिकाणचं आपलं संपूर्ण दर्शन घ्यायचं आहे. हे आपण या ठिकाणी बघतात संत गाडगे महाराज यांची ही मूर्ती आहे. संत गाडगे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती तुकडोजी महाराज सुद्धा या ठिकाणी गावामध्ये आलेले. आपण लक्षेश्वर महाराज संस्थान पाहतात लाखपुरी या ठिकाणचं. तर हे आमचे विवेकजी गावंडे आहेत. अतिशय उत्कृष्ट गायक आहेत. सुंदर भजन, त्यानंतर भजन संध्या वगैरे याचा संगीत क्लास वगैरे आहे. पुष्कळ विद्यार्थी यांच्या हातून घडलेले आहेत आणि सध्या घडणे सुरू आहे. तर यांच्याकडून आपण थोडक्यात महाराज आपल्याला थोडक्यात या लक्षेश्वर संस्थानबद्दल सांगाल. लक्षेश्वर संस्थान लाखपुरी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. आणि
इथलं जे मंदिर आहे हे खूप पुरातन असं मंदिर आहे. ऐतिहासिक असं मंदिर आहे. मूर्तिजापूर तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी हे मंदिर आहे. आणि या मंदिराची जी स्थापना आहे म्हणजे राम लक्ष्मण जेव्हा वनवासात होते आणि अयोध्येवरून इकडे श्रीलंकेला जात होते, तर तेव्हा त्यांच्या हातची स्थापना आहे, त्यांनी स्थापन केलेली आहे. बरं, या ठिकाणी असा एक समन्वय दिसतो, कारण समोर आलं तिथे रामतीरथ गाव आहे. हो, जे रामतीरथ गाव हे दर्यापूर तालुक्यामध्ये आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये त्याच्या पलीकडे एक रामागड आहे. हो, ज्याप्रमाणे काशीला महत्व आहे. हो, 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहेत काशीला त्यासारखं महत्व इथं रामतीर्थ या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जी काशीला विधी केल्या जाते तीच विधी या ठिकाणी केल्या जाते. लक्षेश्वराचं म्हणजे लक्ष्मणजी यांच्या हातून या मूर्तीची स्थापना झालेली आहे. आणखी मी असं ऐकलंय की या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सती गेलेली आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगा. हो, इथून जवळच असं परिसर आहे, भुजवळा गाव म्हणून आहे. तर जुने लोक सांगत होते, बरोबर. तर ती व्यक्ती म्हणजे तिचा नित्यनेम होता की रोज पूजा करायला यायची. पूजा करता हा का. तर पूजा करता करता शिवजी तिला प्रसन्न झाले आणि तिथेच त्या पिंडीमध्ये ते अंतर्धान झाले. अशी आख्यायिका आहे आणि असे जुने माणसं पण सांगत होते. तुमचा परिचय? विजय लखोटिया. बरं, फार जुनं मंदिर आहे हे आणि पुष्कळ म्हणजे शिवरात्रीला यात्रा भरते आणि श्रावण सोमवारच्या वेळेस पूर्ण यात्रा म्हणजे चालूच राहतात. दूरदूरचे लोक येतात आणि सर्व कार्यक्रम चालूच राहतात नेहमी. समजा या ठिकाणी भव्य यात्रा भरते. हो, शिवरात्रीला आणि 2-4 प्रोग्राम होतात, सॉंग कावडचा वगैरे सगळं या पद्धतीचा. कावडचा मोठा कार्यक्रम असतो, सगळ्यात मोठा, 20-25 हजाराच्या वर. या ठिकाणी जवळपास कुठले काय म्हणजे नदी वगैरे आहे का? पूर्णा नदी. पूर्णा नदी, पूर्णा नदीला वैष्णवी असं म्हणतात. हा, बरोबर. पूर्णा नदीच्या काठावर उल्लेख केलेला आहे वैष्णवी. आणि या पूर्णा नदीच्या काठावर अनेक ऋषी जे त्यांचे समाधी आहे, तपश्चर्याचं स्थान आहे. आणि या ठिकाणी एक सूर्यमुखाची पिंड आहे, त्याबद्दल काही सांगाल का आपण? पण यांचा परिचय घेऊया. आपला परिचय? माझं परिचय, मी प्रेम नारायण शंकर प्रसाद कैतवास. बरोबर. गाव लाखपुरीच आहे माझं. बरोबर. जन्मभूमी लाखपुरीच आहे. तर या संस्थांबद्दल काही सांगाल आपल्याला? या संस्थांबद्दल माहिती म्हणजे मी जन्मलो तेव्हापासून मी जसं मला समजदारी आली तेव्हापासून मंदिरात म्हणजे येणं जाणं चालू आहे. आणि परिचय म्हटलं तर खूप आहे. सूर्यमुखी जे मंदिर आहे इथं, हे पिंड आहे, याची किती असं बरेचसे वेळ मी अभिषेक मध्ये बसलो. रामकिशनजी शर्मा आमचे इथचे ब्राह्मण होते, ते इथं 3 दिवसाचा अभिषेक करत होते. तर 5 जोडपे आम्ही त्या अभिषेकला बसत होतो त्याच्यासोबत. तर 3 दिवसाच्या कार्यक्रमात मी तिथंसा जल अभिषेक करत. तर तिथंसा जल अभिषेक म्हणजे नदीहून आणत होतो आम्ही पाणी. हे नदीतलं पाणी इथं टाकलं अभिषेक करून. हे पाणी इथचं पाणी नदीतनी गेलं, ते अभिषेकचं नदीतनी. जसं पूर्णा नदी आहे, पूर्णा नदीतनी पाणी गेलं, इथचं नदीत त्या पाणी शिरलं, पाण्यात पाणी शिरलं की किती की मोठं म्हणजे असं ऊन असो की काही असो, कसं मोसम नसो पाण्याचा, तरी पाणी याचं म्हणजे याचं. हो, पाण्यासाठी ज्या वेळेस आम्ही अभिषेक केलं, आता माझ्या हयातीत मी 3 वेळा अभिषेक मध्ये बसलो, तर त्या 3ही वेळ पाणी आलं. बरेचसे लोक काही नावही ठेवत होते की बा काय करून राहिले, हे काय पाणी येणार. पण ते लोक स्वतः येऊन त्यानं सांगितलं की तुम्ही जे केलं हे सत्य आहे. हो, तेव्हापासून याचा परिचय झाला, म्हणजे हे झालं. आणखी एक विचारायचं, या ठिकाणी समुद्र मंथन मंदिर आहे समोर. या समुद्र मंथन मंदिराचं काय थोडक्यात सांगा. हे समुद्र मंदिराचं असं आहे, ते एक पिंड जे ठेवलेली आहे, लिंग पिंड आहे, लिंग मध्ये ठेवलेली पिंड आहे.